वर्षाची सुरुवात करायची आहे, त्याच्यासाठी रिझॉल्युशन करायचं. तर हे कोणीतरी ट्रेंडमध्ये आणलेली गोष्ट आहे आणि ती करायचा प्रयत्न केला जातो. खरं तर रिझॉल्युशन हे जेव्हा तुम्ही कराल तेव्हाच खरं, असा विषय आहे तो. पण आत्ताच्या ह्याच्याप्रमाणे आपण त्याच्यावर चर्चा करूया. सो सुरुवातीला म्हणून ह्या वर्षाचं सगळं विसरून जायचं, मग पुढच्या वर्षाचं सुरू करायचं असं सगळ्यांचं असतं. आणि आता तर स्टेटस आणि ह्याच्यावर जास्त झळकतात बेसिकली सगळ्या गोष्टी. तसा जमाना तसा आहे म्हणून. पण हे सगळं करताना कन्सिस्टन्सी कुठेतरी लॅक होते सगळ्या गोष्टींमध्ये. तेच मेन गोष्ट आहे. आणि म्हणूनच आज आपण इथे बसलोय की ही कन्सिस्टन्सी मेंटेन कशी करायची आणि त्यासाठी आपण काय काय आपल्या व्ह्युअर्सना आपण सांगू शकतो. येस, नक्कीच. तर प्रोक्रास्टिनेशन हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये, की आज नको नंतर करते, चालढकल. चालढकल प्रोक्रास्टिनेशनचा मराठी अर्थ खरं. सो आत्ता नको नंतर करते, म्हणजे आताच आपल्याला समोर कामं आली की असं पटकन होतं की राहू दे, आत्ता नाही, आत्ता मूड नाहीये किंवा आत्ता जमणार नाहीये, मी नंतर करते. तर नंतरवर गेलं की तो नंतर परत कधी येतच नाही. हे माझ्याकडे ह्याच्यासाठी कोर्सेसमध्ये येणाऱ्या सुद्धा लोकांना सांगते, मी पुढच्या महिन्यात जॉईन करते. म्हणलं होणार नाही तुमच्याकडनं, करायचं असेल तर आत्ताच करा. आणि मी काही परत कॉल करणं मला शक्य नाहीये एवढ्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे करायचं तर आत्ता, कारण माइंडसेट सुद्धा आपला असाच काम करत असतो की आज आपण मनाला भावलं म्हणून काहीतरी बघत बसतो, पण उद्या आपण तेच करू असं नाहीये. रोजचा दिवस वेगळा आहे आपला. सो आज जर मनात आलंय तर त्याला एक स्टेप तरी आज पुढे जायला पाहिजे त्या गोष्टीमध्ये. मग भले ते पैसे देऊन कोर्स करणं असू दे किंवा एखादी शिस्त लावणं असू दे स्वतःला. आता ह्या सगळ्या रिझॉल्युशन्स मध्ये पूर्णत्वास नेण्यासाठी कुठेतरी हेच चालढकलपणा करणे हे कमी करणं गरजेचं आहे.